तर नमस्कार मंडळी, आज आपल्यासाठी मी एक अशा ठिकाणी आलेलो आहे नाशिकमध्ये की जो कार मॉल, पिकअप मॉल आपण बऱ्याच ठिकाणी बऱ्याच व्हिडिओज मध्ये बघितला असेल, पण आज जेसीबीचा पहिला मॉल आपले सचिन खैरनार भाऊ यांनी नाशिकमध्ये औरंगाबाद रोड येथे सुरू केलेला आहे आणि त्याच ठिकाणी आज आपण भेट द्यायला आलेलो आहे आणि त्याबद्दल आज सचिन भाऊ कडूनच त्यांच्याबद्दल जाणून घेऊयात. तर नमस्कार सचिन भाऊ, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये. आज आपण किती जेसीबी, किती बजेटमध्ये आणि कधीपासून तर कधीपर्यंतच्या मॉडेल पर्यंत आपण आणलेले ते आपल्या दर्शकांना सांगा तुम्ही. सर आपण नाशिकमध्ये पहिल्यांदाच असं समजा की महाराष्ट्रात नाही तर पूर्ण नाशिकमध्ये नाही तर बरोबर. महाराष्ट्रामध्ये आपण ओरिजिनल एमएच मध्ये बर कार मॉल चालू करत आहे, जेसीबी मॉल चालू करत आहे. बर त्यासाठी आपण असं केलेलं आहे की लो पासून तर म्हणजे 2011 पासून बर 2025 पर्यंत सर्व मॉडेल ठेवतोय. तर महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो ही की 2011 पासून सुद्धा जेसीबी अवेलेबल आहेत. आज कसं आहे मार्केटला, तुम्ही जर बघायला गेलात तर लवकर तुमचा हवा तसा जेसीबी तुम्हाला मिळणार नाही, पण ही एकुलती एक जागा अशी असणार आहे जिथे तुम्हाला 2011 पासून जेसीबी मिळणार आहेत. आणि साधारणतः बजेट किती असणार आहे सचिन भाऊ आपल्या लोकांसाठी तुम्ही एक व्यवस्थित रेट सांगा, म्हणजे त्या पद्धतीने लोक तुमच्याकडे येतील. साधारणतः 11च्या मॉडेल पासून जर स्टार्ट केलं बजेट हे तुम्हाला 12.5 पासून स्टार्ट होणार आहे जेसीबी साठी. 12.5 पासून सुरुवात होणार आहे जेसीबीची, ही गोष्ट लक्षात ठेवा. आज नवीन जेसीबीची किंमत किती आहे सचिन? आज नवीन जेसीबीची किंमत जर पकडली तर 39 लाख रुपयाला नवीन मशीन जातं. 39 लाख रुपयाचं जेसीबी मित्रांनो, फक्त 30% रक्कम आणि त्यात तुम्ही स्वतःचा बिझनेस सुरू करू शकता. तर संस्कृती ऑटो केअरला एकदा नक्की व्हिजिट करा. तर आता आपण आलोय सचिन भाऊंच्या ऑफिसमध्ये. सचिन भाऊंना काही माझे प्रश्न आहेत ते मी विचारून घेतो. तर सचिन भाऊ, आपण आता जे जेसीबी बघितले ते तर झाले विक्रीचे, आता खरेदीचं काय? खरेदीसाठी तुम्ही 2014 पासून 2023 पर्यंत कोणतंही मॉडेल असू द्या, कॅश पेमेंटला मशीन आपल्याकडे खरेदी केल्या जाईल. बरं, म्हणजे असं नाही की आपण विकणारच आहे, आपण खरेदी पण करणार आहे. 14 पासून 2025 पर्यंत मॉडेल आपण घेऊ शकतो. तर ही सुविधाही उपलब्ध आहे मित्रांनो. दुसरा प्रश्न माझा असा आहे सचिन भाऊ, लोनचं काय आणि तिसरं म्हणजे तुमचं डॉक्युमेंट ट्रान्सफरचं काय? कारण की या गोष्टींमध्ये खूप फसवणूक केली जाते लोकांची. जर म्हटलं तर आम्ही एक फक्त टोकन बेस वरती कस्टमरला पूर्ण लोन करून देतो. एक तर बँक किंवा रेफर करतो फायनान्स. बरं, त्यानंतर सर्व डॉक्युमेंट क्लिअर झाल्यानंतरच मशीन डिलिव्हरी मिळणार. बरं, आणि ट्रान्सफर ओनरशिप पण आम्ही आमच्या ऑफिसवरूनच करून मिळणार. तर सगळ्या सुविधा इथे उपलब्ध आहेत मित्रांनो. कुठलीच अडचण तुम्हाला इथे भासणार नाहीये. फक्त इथून मशीन न्यायचे आणि आपल्या उद्योगाला सुरुवात करायची आहे. तर नक्की एकदा व्हिजिट करा संस्कृती ऑटोला. ऍड्रेस आणि नंबर्स हे खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत. एकदा येऊन नक्की व्हिजिट करा आणि आपला जो सुरुवात करायची आयुष्याची, जी बिझनेसची सुरुवात करायची ती इथून एकदा नक्की प्रयत्न करू.